नेट संपवत रील्स बघत बसली मुलगी आणि बिचारा मेहनती लेकरू आहे ते तिकडे काम करायला. दिव्या ती पूजा करली आहे बरोबर. आज हार नाही आहे पूजेला. गुरुवारची पूजा होती आज. गुरुवारची पूजा करून झाली दिव्याची. डन. मम्मी ती बसली इथं गावात टी व्ही बघायली. दादा आले होतात जेवायला. त्यांनी पण मोबाईल बघत बसले. भास्कर काय काय वाचायचं आहे? काय वाचायचंय? गुरुवारी कोणाचं वाचतं? गुरुवारच्या दिवशी ना दत्ताच वाचन. श्री गुरुचरित्र बघू काय आणली गुणाचा गम्मा. आज गुरुवारची पूजा. आज गुरुवारची पूजा. दिव्या दत्ताचं पुस्तक वाचायला. अगं तिथे एक ब्लू कलरचं पुस्तक आहे बघ ते वाचायचं. हा महालक्ष्मीचं. मला माहित नाही. मी पूजा करते पण ही पूजा दीदीच करते. हा दीदी कोल वाटणं म्हणून मी करते. दीदी उद्या मम्मीचा बर्थडे माहिती का? बरं ठीक आहे चल. आधी आलीस ना. हां मग काय उद्या स्पेशल जेवणात? मम्मी सांगितले ते इडली खायचंय म्हणून मग इडली करायचंय. अजून करते बेचारी स्वयंपाक करते. अजून केक आणायचा आणि ह्याचे त्याचे पैसे जमा केलाय ते त्यांना देणार आहे. कच्च्या खूप गिफ्ट देणार आहे. मम्मीला गिफ्ट द्यायला अजून ते योग्य त्याचे नाही आहे आपण. होय तर गाईज पटपट सबस्क्राईब करा, ब्लॉगला लाईक करा पटपटा. जेणेकरून सबस्क्रायबर्स वाढतील आणि मग नेक्स्ट बर्थडेला चांगलं गिफ्ट देऊ शकेल मी. आणि सगळेच मिळून केक आणायचं. हर्ष जे आहे ते गिफ्ट देणार आहे आणि मम्मीला डेकोरेशन या भिंतीवर. डेकोरेशन मम्मी नको तर म्हणली आहे पण बघूयात काय करूया. तर दिव्या घरी आलेली आहे आणि दिव्या घरी आलेली तर आहे तर तिच्या बरोबर मम्मीचं गिफ्ट पण घेऊन आली. असं वाटत आहे. तसं तर दरवर्षी मम्मीला गिफ्ट आम्ही देत नाही पण यावर्षी हे गिफ्ट गरजेचं होतं. किती चालतंय. तर ही आधीची ही वरून जर ही नीट असली तरी आतून खराब होती आणि ही आताची. सामान दुसऱ्या कप्पात चाललेला म्हणून आता आणल्याने. आता ह्याला लपवा कुठे तर लवकर पॅकिंग नंतर करावे. बघू आतून. ओ माय गॉड मस्त आहे की. दोनच आहेत बॅक साईडला. एक आहे. चालतंय. आत पण आहे एक छोटा. चालतंय. येडा कुठं आहे? किती फिरले मी. साखरपेठ होऊन नवी पेठला गेले. हा तर दिव्या आता कॉलेजला गेली होती दिव्या. मग दिव्या सोलापुरात कोण जाणार नव्हतं म्हणून दिव्या एक कॉलेजला गेली होती. येतातच मम्मीचं गिफ्ट आणलंय. तसं तर त्याने दाखवले तुम्हाला ऑलरेडी. तर छान आहे. तिथल्या त्यातल्या त्यात छान. असं काही मोठं देऊ शकत नाही आता. आता मम्मीला गिफ्ट द्यायचं आहे आणि थोडा ओरडा पण खायचा आहे. का पैसा. फ्रेंड्स वेलकम फ्रेंड्स. हां फ्रेंड्स. तर नंतर थोडे तरी सबस्क्रायबर्स वाढलेच आहेत त्याच्यामुळे फ्रेंड्स म्हणायला काही हरकत नाही. तर हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? बरेच असायला पाहिजे. आम्ही सगळे बरे आहोत. आणि आज आहे 20 डिसेंबर आणि आज मम्मीचा बर्थडे. हर्षचा बर्थडे झाल्यानंतर ना आज मम्मीचा बर्थडे 20 डिसेंबरला. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे. काय जास्त नाही करायचं कारण मम्मीला जास्त काय आवडत नाही. छोटं मोठं असंच काहीतरी करायचं आहे आणि त्याची स्टार्टिंग करायची. स्टार्टिंग करताना आता घरात ऑलरेडी आले आहेत 2-2 केक आले आहेत. ते कोण आणलंय आलं की आम्ही एक पण त्यातला केक आणला नाही. आता कोण आणलेत ते मी सगळं सांगेन. आज पुढे केक दाखवूनच सांगेन. आणि आम्ही पण एक गिफ्ट आणलंय मम्मीसाठी. छोटंसंच आहे पण जितकं आमच्याकडून होतं तितकंच आहे पण ठीक आहे. 2-2 केक कस काय? हा कुठेच माझं त्यांनी. हां तर त्यांनी इथे डेकोरेशन चालू केलेत आणि यांना एकाला पण माझं काही पटत नाहीये.
आणि पटत नाही आणि याच्या बोलण्याला इग्नोर करत जाऊयात. मी जाते माझ्या कामाला, म्हणजेच इडली सांबार करायला. तर हे जे पीठ आहे ते कालच भिजवलं होतं इडली सांबार करण्यासाठी म्हणून, बट काल ते भिजलंच नाही. म्हणजे काल भिजवलं होतं, आज सकाळी भिजलंच नाही, आत्ता भिजलंय. ते सांबारची तयारी केली आहे मी. डाळ आहे, मसाले ते तयार आहेत, कांदा आहे, लसूण आणि काय हे चिंच आहे. याला मिक्स करूया. काय पाहिजे? मोबाईल पाहिजे. थांब जरा. तर ते मिक्स झालाय आणि भरून होता तर खाली गेला. तर मग सांबार करूयात आणि चटणी पण करूयात. एक साथच करूयात आणि मग खाऊयात. करूयात. तर तिथं प्रतीक्षा इडली लावायली आहे, कारण पटपट लावून घ्यायची ते इडली. आणि मी इथं आहे ते सांबार करते. सगळं भरून ठेवलंय. आणि आमच्या घरातले रामू काका परत घर झाडायला लागले आहेत. रामू काकाला दुकानला जाऊन या म्हटलं तर रामू काका दुकानला गेले आहेत, घर झाडत बसलेत. आणि इथं मी याच्यात टाकलं आहे सगळं. तळत आहे, संकेत तळत आहे. तुम्हाला म्हटलं आता पापड भाजत नाही, तर आता हे तळायलेत ना काय अजून काय म्हणतात का दुसरं का फ्राय नाही, फ्राय तळणं एकच. रामू काका कचरा टाकून आले आहेत. काय रामू काका काल कुठं होतो? रामू काका काल कुठं होतो? शाळेत गेलो होतो. जास्त सुट्ट्या घेत जाऊ नका, पगार काटा नाही तर सांगाले. कळलं का रामू काका? कळलं? चला आपण आपलं सांबार करूयात, नंतर करपून जाईल. मसाला फ्राय व्हायलाय. हा वाटलंय, सुगंध आलाय. आमची शेफ ह्याच्यात डाळ होती. हा स्मेल पण रेकॉर्ड करता आला. वा, कोणाला इडली सांगा बरं आवडते कमेंट करा. तर मग मी तर सांबार तयार केलाय आणि इडली तर लावलेलीच आहे. चटणी आहे ती मी करायले. मिक्सरला आपला ग्राइंड करून घ्यायचं का. बघून तर चांगलंच वाटत, टेस्टी वाटत आहे. टेस्टी कोण केलंय? तर आता आमच्या इथं बच्चा कंपनी खायला लागली. कसं झालंय सांगा रे? सॉफ्ट इडली झाली एकदम मस्त. तर मात्र मम्मीच्या बड्डेचे दोन केक आले आणि दोन केक आम्ही एक पण नाही आणता घेतला. तर हे 2 केक आले आहेत आणि हा केक आहे तो आणला आहे मै मावशी, राहुल मामा आणि सोन्या मावशी. तर ते असं आणलेत. आणि हा आहे तो आशा मावशीने आणला आहे. म्हणजे ऑर्डर केला होता, झोमॅटोवरून ऑर्डर केला होता, रिसीव्ह झाला होता सकाळीच झाला होता. तर हा केक त्याने आणला आहे. तर असे 2 केक आपल्याला कापायचे आहेत. कापूयाच. रेडी आहे? रेडी. आणि ह्यानी आहेत ते अजून यांचं जेवण चालू आहे. यांचं खाणं झालं की मग कापायचं आहे. प्रतीक्षा आहे ते इडली लावली. काय? हो काढ. अरे फोटो चाची तिकडे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाई. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. ते आता मराठी पाठवायचं. सुदिनम सुदिनम जन्मदिनम. ते कापायचं होतं अजून. फोटो कसे यायचे? अरे आमची काढून टाकते सगळं. काढ. हे दिसतंय ना एक नंबर. काय तिला पाठवते लगेच. क्रीम लागायला मम्मीच्या फोन दे रे. मोबाईल फोन आहे माझा. उडत
तर तो जो दुसरा केक होता तो मी मावशी आल्यावर तिच्यासोबत कापायचा होता, पण ती आलीच नाही त्याच्यामुळे तो आम्हीच कापला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. टाळ्या टाळ्या कोण वाजवत नाही आता. आणि कोणता घ्या नाही मी तर आधीपासून आहे. हा छान लागला. ये मैं हूँ, ये मम्मी का केक है और हमारी पार्टी चल रही है. व्लॉगिंगच्या दरम्यान तू काय सांगू शकणार आहेस मम्मी? त्यांना सांग थांब काय अशा मावशीला थँक्यू. राणूला राणूला पण मै मावशीला सगळ्यालाच थँक्यू. हां तर सगळ्यालाच थँक्यू केक दिल्याबद्दल. घ्या. नेक्स्ट बर्थडे आता ज्याच्यावरती ही व्यक्ती आहे नेक्स्ट बर्थडेवाली आता. आणि गिफ्ट द्यायचे हे आमच्या लक्षातूनच गेलं होतं. हर्षला पुन्हा लक्षात आलं. मग इथं मम्मीला माहिती नव्हतं गिफ्ट द्यायचं, फोटो काढायचे नादातच मग लगेच हर्ष तिकडून गिफ्ट आणला. नाही नाही ड्रेस द्यायच्या भानगडीत पडत नाही आम्ही तुला. गेस कर की ओपन करे ना, कुठून कुठूनच करायली. हे साडीवर मॅच झालंय वे बघ किती छान वाटायलंय. दाखव दाखव दाखव. जारा आहे ते. हिच्यापासून लपत लपत हिची रिक्षा इकडून माझी रिक्षा इकडून. कधी कॉलेजवरून गेलते. तुझा फोन आला सारखा सारखा नवीन पेट मध्ये होते मी. हा तू वापर मग तू जास्त वापर हर्ष. आम्ही सांगितलं तू दुकान बंद करून आली बा. तेच फोन होता, रानूचा फोन नव्हता त्यावेळेस, दिव्याचाच फोन होता. आवडली का मम्मी? आवडली का मम्मी? फक्त 3 कप्पे नाही फोन केलं डब्यासाठी फोन केलता का म्हणून आला. तर आता बर्थडे तर झालाय आणि जेवण घेऊयात आता पटकन. लय जास्त भूक लागली. हे जे ताट आहे मी माझ्यासाठी नाही घेतले, मम्मीसाठी घेतले. आपण आता ये पूर्ण ताट वीट घेऊन तसलं खाऊ वाटत नाही. अर्धा असंच प्रतीक्षा चालू केली आहे. आणि दिव्या खाणार नाही. खाऊन तुला वाटतंय दिव्याचं खाऊन झालंय. आपण पण पटपट खाऊन टाकूया. लई वेळ झाला इंतजार करायचं, डोकं उठून चाललंय. हा असा छोटासा बड्डे आम्ही मम्मीचा सेलिब्रेट केला होता. आणि लहानपणापासून मम्मी आमचे बड्डे सेलिब्रेट करतच आली आहे. यावेळेस आम्ही हे एक छोटासा केला. आणि आईबद्दल काय सांगायचं आता, आईच असते. आणि आत्ताच्या या जगात 3 मुलींना सांभाळणं विथ त्यांचं शिक्षण करणं खूप जास्त अवघड आहे. ॲज अ सिंगल पॅरेंट तर जास्तच अवघड आहे. जास्त काय नाही बोलणार, फक्त आय एम प्राऊड ऑफ यू मम्मा. अँड द लास्ट वन इज हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आई. हॅपी बर्थडे आई. हॅपी बर्थडे टू यू मम्मी. तर मग शेवटचं चॅनलला सबस्क्राईब करा, व्लॉगला लाईक करा आणि शेअर करा. टाटा बाय बाय.